चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, चल रे भोपळ्या टुनुक टुनुक, लेकीकडे जाते तू प्रोटीन खाते, धाटी मोठी होते मग मला खा. काय टाकू, काय बोलणार आहे? आईने गावावरून भोपळ्याची भाजी पाठवली. भाजी नाही, पानं पाठवले. भाजी करायची अजून तिने. भाजी करायची लाडक्या सुनासाठी पाठवले. लाडके काय लाडका लेख खात नाही वाटतं. एवढी कमी खात नाही तिच्यासाठी. ते कारभारी आहे ना, चांगलं बारीक कापतात का नाही म्हणून त्यांना काम लावले. कसं काय मंडळी, हाईक का बरं, काय चाललंय माझ्या सख्यानं. परत एकदा व्हिडिओच्या खजानामध्ये मला गावचा व्हिडिओ घावला. गावचा व्हिडिओ म्हणजे नाही हो, आता झालं असं काय, आमच्या मागणं 10 दिवसानं दीर आणि जाऊबाई आले ना, मग त्यांच्याजवळ आहे ना आईनी भोपळ्याची भाजी, अजून आळूची पानं, असं लय काय सामान आणून दिलेलं. पण झाली अशी गंमत नाही ना, माझ्या सासूबाईला आणि कारभाऱ्यांना ह्यांच्यामध्ये एक गुण लय भारी बघा. म्हणजे कांदा असू दे, टमाटर असू दे, कोथिंबीर असू दे, भाज्या बिज्या म्हणजे XYZ काय कापायचं असतं ना, एकदम बारीक 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 एकदम भुका. त्या मोठ्या 5 स्टार हॉटेलमधले शेफ कसे असतात, एकदम बारीक बारीक चिरतात म्हणून त्यांना दिलेलं. आणि भोपळ्याची भाजी कशी अशी बारीक बारीक चिरली ना, मग त्याची टेस्ट एकदम 1 नंबर रावडी लागते बघा. म्हणून कारभाऱ्यांना जरा लय मस्का पॉलिश मारून माझं लढाई तुला पाहिजे, थांब देते थांब. गॉड बोलून आहे ना बसवलं ना कारभारानं चण्याच्या झाडावर, मग काय भुगाच पाडला भाजीचा. आणि त्याच्या बरोबर आहे ना लय काय सामान पाठवलेलं. बोला काय म्हणताय? पानं छोटी दिले वाटते ना, सेम लव आणि कुणाचं जळलं मेलं सुकलं. लव सुकलं आता सुकलं बघा, लवला होल पडले. लव हे क्रॅशच होत असते. किती पाणी कधी करायची आता ही. कसलं बारीक चिरले बघा कारभाऱ्यानं. बघा देऊन जावं कोणाला पाहिजे तर. कारभारी होय. तुला कसं हसायला आले. आणि शेवग्याची शेंग पण गावावरनं पाठवली. वास नको बाबा, हा छान आहे. चिरमुर तुझ्या हाताचा नको बाबा, वास शेंबडाचा नको. कसला साबणचा? कुठनाला लावलं साबण? जय मल्हार. भंडारा आहे हा, गावाला राहिलेला आमचा गावाला राहिलेला भंडारा. आता मी हळूच काढतो. आणि गोमूत्र ताज्या हिरव्या गार भाज्या बघा सासूबाईनं पाठवलेल्या होत्या गावावरनं. ते भोपळ्याची भाजी, आळूची पानं छोटीच होती पण ताजी पानं होती. परत शेवग्याची शेंग पाठवलेली. आणि सगळ्यात मेनांना तो लाडू आहे ना, लाडू तो लहानपणी अंगणवाडीत खाल्लेला ना, चिरमुऱ्याचा लाडू असा कुरुम लागत होता ना, तो लाडू, चिरमुरं आणि शेव ती सुद्धा. आणि सगळ्यात माझा आवडतो पोह्याचा चिवडा, शेव चिवडा जो सय्यदवाडी फाट्यावर भेटतो ते. आणि कोकोला नाही पाठवल्या गावावरनं अहो ते गोमूत्र आहे, नाहीतर म्हणाल नीलम मला पण द्या प्यायला. मला ते हळदीचं लेपन करते ना रोज मी उंबरट्याला, म्हणून मला गोमूत्र जरा जास्त लागतं. गोमूत्र आणि ते भंडाऱ्याची पिशवी, आम्ही पालीला गेलेलो ना, ती भंडाऱ्याची पिशवी माझी गावालाच गावच्या देवाऱ्यात विसरलेली, ती एक आईकडून मागून घेतली. एवढं सगळं सामान पाठवलेलं ना, लय असं गावावरून काय आलं ना, खास करून भाज्या लय भारी लागतं वाटतं बघा. आमच्या बाजूच्या काकी आहेत ना, त्यामुळे म्हणालेल्या गावचं गोमूत्र आणलंच तर मला पण ते थोडंसं, म्हणून त्यांना बाटलीत भरून थोडंसं दिलं. आता हे मला किती दिवस जाते काय माहित, मग त्यांना आपल्या बारक्या सासूजवळ पाठवून दिलं. पण कारभारी सारखेच मला टोपणं मारत होते. आईनं सगळं लाडक्या गोमूत्र पाठवलंय, माझ्यासाठी काहीच नाही पाठवलं. आता काय करणार, लेकापेक्षा जरा सून जरा लाडके ना, म्हणून कारभाऱ्याला ठणठण भोपळा भेटला. भोपळा कसलं, भोपळ्याची पानं भेटली. भाजी बरं आहे नाही, भाकरी जबरदस्त लागते. चपाती बिपाती नाही आवडत मला, भाकरी आवडते. म्हणून मस्तपैकी गरमागरम भाकरी करायला घेतलेल्या. आता भाजी करायची होती. आता तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने भोपळ्याची भाजी करतात? कोणाकोणाकडे चवळं टाकतात आणि कोणाकोणाकडे कण्या, म्हणजे तांदूळ नाही का कण्या, ते भाजी बरोबर असं शिजवत घालतात. मी आमची आई करते ना, सासूबाई तसं करते. म्हणजे भात असतो ना राहिलेला, तो वरनं असं परतून म्हणजे दाखवते तुम्हाला मी कसं करते ते. पण तोपर्यंत आपला उंदीर बघा ना, बारकी सासू, त्याला वाटलं मला माहितच नाही. मी ना राहिलेलं चॉकलेट पोलोचं गुंडाळून ठेवलेलं, हळूच कसं उंदरासारखा येऊन ते हुडाकते. त्याचं ठरलेलं आहे मला वाटते माझंच पोरगा नाही, सगळीच पोरं अशी असतात. फ्रीज मध्ये काय नाहीये माहितीये काय नाही, तरी पण 10-10 मिनिटांनी येतो फ्रीज खोलायचा.
तुम लोग को मेरा एक गोष्ट सांगू क्या मैं? अरे मेरा एक गोष्ट कैसा है पता है क्या? मैं एक ना बहुत भारी माणूस आहे. म्हणजे मैं एकटा राहताय ना तभी मैं खुश राहताय. आता माझं ते गणितच वेगळं आहे बाबा. मी एकतर आपल्या पोरींचं कसं असतं, एक लग्नाच्या अगोदर म्हणजे आपल्या लग्नाच्या अगोदर व मैत्रिणीचा राहताय व लग्नाके बाद खतम होत आहे. म्हणजे लग्न झाल्यावर सगळ्या पोरी सुटतात आणि लग्नानंतर थोड्याशा मोजक्यास होतात आणि त्या पण आपल्याला एवढं काही जमत नाही. कोणाचं त्या, कोणाचं प्या, कोणाचं चिची, कोणाचं री असं असतं. म्हणजे बाराखडी सगळ्या टॅवटॅव चालू असतं. म्हणून माझं कसं असतं माहितीये का, आपण एकटा दुनियेत आहे ना, मी एकटं जरी असते ना जबरदस्त खुश असते, एकदम एक नंबर. माझं मन आहे ना एका मिनिटाला इथं लसूणची असते. लसूणची असताना पण आपलं डिस्को बिस्को चालू असतो. दुसऱ्या मिनिटाला गावच्या डोंगरावर असतं, तिसऱ्या मिनिटाला अमेरिकेला असतं. अरे कुठं पण असू द्या एकदम आपण टन मस्त असतो बघा राव. फक्त तवा दाखवा थोडं आधी मध्ये मला पण दाखव. तवा दाखव. 2 पळ्या तेल. जास्त नको दाखव. माझ्या 3 पळ्या. हा मग जरा भाजी शिजायला छान. अरे लय झाला नाही. मी जेवण बनवते मला माहित आहे ना. हे बघा रुबाब बघायचं. रुबाब करायला नको का रुबाब. थोडं ग्रॅज्युएट करून भाकरी खायला ठेवली. मग ग्रॅज्युएशनची भाकरी खातोय मी, माहित आहे कोण खातोय का? इथं दाखवा, इथं तोंड नाही बघायला इकडं. पीना मंडळीनो, मैं तेरे को ना भोपळ्या का भाजी सिखाता है. अभी मैं ग्रेजुएशन वो नहीं का MBA चाय वाला रहता है, वैसा मैं ग्रेजुएशन वाला भाकरी वाला है बरं का. अभी भाकरी के साथ भाजी तो मागताय ना, तर आहे ना पहिल्यांदा तवा घ्यायचा, त्याला असा झागूर मागूर तापणे का म्हणजे तापवायचा व त्याला जरा चिडवायचं म्हणजे तो तापतो चांगला. मग आहे ना मस्त त्याच्यामध्ये 4-5 पळ्या जरा तेल डालणे का रो, असं 1-2 असा तेल डालणे का. मग आपला राग आहे ना, आपली ती कशी मिरची एकदम झणझणीत लग्ना मागताय तसं 4-5 झणझणी मिरच्या टाकणे का. और तुम लोग और तिखट मागताय तो और तिखट लागणे का. मग दुसऱ्या दिवशी बोंबलत बसणे का. त्यामुळे मिरच्या जरा कमच टाक रे बाबा रो. मग असा मस्तपैकी जेवढा लसूण आपण घेतलेलं ना बाबानो, आणि सगळ्या राग लसणा के ऊपर डाला था ना अपने, ऐसे चेसने का ना त्या लसणा को, तो वैसा ही लसूण डालने का. अपन थोड़ा सा जीरा भी डालने का, तड़कता फड़कता एकदम लाउनी मिर्ची वाला डांस करने का तरीका उनको छोड़ देने का. समझ गए ना, तुमको समझता है ना मैं क्या बोल रहा है. अब एक साइड को अपन एक कलकुंड मुगा की दाल भिगोने को डाला था ना, उसको मस्त धो भी के ऐसा लेने का, उसको भी डालने का थोड़ा सा. भाजी थोड़ा सा था रे बाबानो, 10-15 ही पान था, तो भाजी थोड़ा सा वाढना मांगता है ना, म्हणून मुगा की दाल भी लिया था और थोड़ा सा भात भी नीला था. नीलाच बोलते हाँ, मिलाला था रे. अरे समझ रे, ये नीलम भाई का ग्रेजुएशन नीलम भाई भाकरी वाले का रेसिपी है रे. कसा ढांचिक सब लोग डान्स कर रहा है रे. एकदम मिरची लसूण मुगाची डाळ सगळंच डान्स कर रहा है. आता तुम्हाला एक आहे ना गंमत सांगताय ना, मैं आपण सगळ्या भाजी के ऊपर आहे ना वरून मुगा की डाळ डालताय, लेकिन है ना भोपळ्या की भाजी में ना तेल में मुगा की डाळ डाल के ना असा 1-2 मिनिट आहे ना असं मस्तपैकी फ्राय करणे का. म्हणजे असं लय भारी लागताय रे, समजून घ्या ना रे भाईनो. आता आहे ना वरनं ते भोपळ्याची पानं चिरचिर बारीक चिरलेली त्या नको भी डालने का, उनको भी डाल, उनको क्यों छोड़ने का. सब लोगों का ऐसा धबाधब डाल की एक उलटा पुलटा कारके नाही एक नंबर असं त्याचा जीव प्राण सगळा काढून टाकणे का रे बाबा. मग तो भोपळ्या का भाजी एवढा तवा भरून राहताय ना, तो पाक इथं बुरसा वाटी बरच रह जाता है. पण खेचलं बघा तेल कसं. नानाची टांगरे ये भोपळ्याचा भाजी ना त्याल केले लय हावराय रे. 1-2 करके जो 4-5 पळ्या त्याल डालत ना, सब खींच लिया रे इसने, पटापट डबाडब पिऊन टाकलं रे सगळं. लय त्याला लागतं या भाजीला. आता राहिलेला मेन प्राणी, आता आयुष्यात मिठाचा खडा पडो ना पडो, पण आपल्या भाजीत मिठाचा खडा एकदम बरोबर पडला पाहिजे. जरा जास्त पण नाही झाला पाहिजे, मग खारट म्हणून बोंबलत बसतील. आणि कमी पडला तर जरा आपल्या आयुष्यात मनोरंजन कमी होईल का नाही, म्हणून एकदम बरोबर मिठाचा खडा टाकायचा बघा. आणि सगळ्यात शेवटी भाजी तयार व्हायला 2 मिनिटं बाकी राहताय ना रे बाबा. आपला बारीक शेंगदाण्याचा कूट नाही, जरा ओबड खोबड ऐक नाही कुठ राहताय ना वो डालणे का. हा काय वाफ्या सुटाय र बाबा. एवढी तवा भरून भाजी होती, ती उडीशीच वाटी भरून झाली. ये पाले भाजी का ना गणितच मेरे को नाही समजताय. ये शाळेत आहे ना नापासच झाला राहताय, म्हणून एवढंच होता येतो.
अरे बाबा ओ इसको कैसे इसऱ्यामय, ह्या तर भोपळ्याच्या भाजीचा मुकुट झाला, महाराणी झाली वो. भोपळ्याची भाजी भाताशिवाय होत नाही. आता कोण कोण मी तुम्हाला सांगितलं कण्या टाकतं ते भाजी शिजवतानाच टाकतं, पण उसको लय याळ लागताय रे, म्हणून मी डायरेक्टली शॉर्टकट शिजलेला भातच टाकताय रे. टेस्ट वैसा ही रहता है, ऐसा कान के आगे से खाओ नहीं तो मुंडी के पीछे से खाओ, टेस्ट वैसा ही रहता है. पण दिसतो काय जबरदस्त भाजी. चालू केलंय बघा, सँडल घ्यायला आले, अंदर पडला. कारभारी म्हणालं ग्रॅज्युएशन भाकरीवालीनं लय मेहनत केलेली आहे, चल तुला नाक्यावरून फिरवून आणतो. अहो मला लय दिवस झालं पादुका, अहो आपलं पायतान घ्यायचं होतं व, आणि त्याला माझं साईजचं भेटतच होतं. माझं पाय मोठं मोठं आहे ते ना, धबाडं धबाडं, मग त्याला मोठी साईज आणायला सांगितलेलं. आणि आपली बारकी सासू आपला दक्षू हो, त्याला गुलाबी चपला आवडलेला, म्हणते कसं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल असं पाहिजे होतं, पण ते गुलाबी दिसत होतं ना, जे ह्याच्यामध्ये वेगळा कलर दिसतोय खरं म्हणजे. त्याला मागं काहीतरी असं तो रबर नसल्यामुळं ते छपाक छपाक उडलं असतं, सगळं माझे कपडे खराब झाले असते, म्हणून तो कॅन्सल केलं. जरा छपरी काहीतरी वेगळं घ्यावं म्हणलं व, जरा असं कसं आहे आयुष्यात चेंज हवं आहे, तसं चपलामध्ये पण चेंज हवा ना, म्हणजे जरा व्हरायटी हवेत. आता हे कलर पोपटी कलर, पोपटासारखं आकाशी कलर सगळं काय होतं, पण मला ना आणि सगळ्या कारभाऱ्याला हेच आवडलेलं बघा, चाळणीच आवडलेली ती. कोणतं घेऊ सांगा खरं सांगू का, अगदी मनातलं सकीनं एक वस्तू घ्यायला गेली ना, मला तिथं 2 वस्तू आवडतात. मला ती पण आवडलेली होती आणि ही पण आवडलेली होती. कारभारी कशी म्हणतात गप चल, अजिबात तुला 2 घेणार नाही, एक हाय ते घाल बघ. आता मग गपचूप एक घातली आणि जुनंवालं पैठण टाकलं पिशवीमध्ये, तिला निरोप दिला हो. मग काय मी आणि माझी बारकी सासू आपलं दक्षी हो, मॅचिंग मॅचिंग. त्याची आवडती चप्पल घेतल्या म्हणल्यावर काय मग टिंग टिंग नाही लागत टिंग. मी तू माझ्यासारखी घे बर का, आपण दोघं मॅचिंग मॅचिंग करूया. म्हणून किती खुश झाले बघा, त्याच्या आवडीची मी चप्पल घेतली छपरीवाली म्हणून. आम्ही दोघं नवीन सँडल घालून फिरतोय, पण कारभारी बघा ना स्लीपर घालून फिरतात. अहो म्हणलं त्यांना तुम्ही पण घ्या. नाही बोल बिझनेस वाल्या बायकांनो माया लेकीचं चालते इकडे वडापाव दाखवते ना तुमचा. हे बघा मुंडवळे बांधल्यासारखं वाटतंय म्हणणं. आता ती दुकानात बसले, ती माझी मावस सासू आहे, तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सासूबाईची बहीण, आणि ही त्यांची मुलगी आहे म्हणजे माझी मावस नंद. आता त्यांच्या टपरीच्या समोरच नंदेनं मस्तपैकी वडापावचा बिझनेस चालू केलेला आहे आणि त्यांनी पण नवीन चप्पल घेतलेली दाखवली. आता सासूबाई दुकानवाले म्हणल्यावर एखादं चॉकलेट फ्री मध्ये भेटणारच ना. आपण चॉकलेट बिकलेट नाही घेत, अहो ती लहानपणी नाही का चिंचा खायचो आपण, त्या गोळ्या त्या आता पॅकिंग मध्ये यायला लागलेत ना. कधी पण गेलो ना मावशी मला एक ते गोळी देतीच. आता तिथं गेलोय तर नंदूबाई पण कायम वडापाव घेतल्याशिवाय सोडत नाही. धोधो पडणाऱ्या पावसामध्ये नंदूबाईनं 2 गरमागरम समोसे बांधून ठेवले बघा. ते सगळं सामान तिथंच ठेवलं ना. आम्ही गेलो पुढे नाक्यावर चालायला आणि तिथे आपले लाडके महाराज होते. महाराजांना मुजरा केला आणि पुढे वळालो तर तिकडे गणपती बाप्पा, चक्क गणपती बाप्पांची दुकानं लागलेली आहेत. एवढे सुंदर छोटे छोटे गणपती होते ना. लय पाऊस पडत होता. आपण पुढच्या वेळेला नाक्यावर गेलो तुम्हाला लय दाखवणार. मी एवढी खुश काय माहितीये का, मी पहिल्यांदा गणपती बाप्पाच्या सणाला गावाला जाणार आहे. आणि कोण कोण जाणार आहे ह्या वर्षी गावाला? मी तर जाणार आहे. 1 महिन्यावर आपले बाप्पा आलेत. आतापासून सगळी तयारी करावी लागणार. तेव्हा कुठं म्हणजे बाप्पा येणार म्हणल्यावर मग किती उत्सुकता असते ना अंगामध्ये. आणि पावसाळा चालू झाला की सणवार चालू होतात. लय भारी वाटतं बघा. आलो घरी मस्तपैकी भाजी भाकरी काढली. गरम होती बरं का. आमचा तवा तो ह्याचा आहे ना, तो गरमच होती. मग देवाला आपला नैवेद्य दाखवला आणि थोड्या वेळानंतर आम्ही जेवायला बसलो. पप्पाला जेवायला दिल्यानंतर आम्ही पण जेवायला बसलो. लय भारी वाटलं बघा. गावची ताजी ताजी भाजी. नाक्यावरती गेलो, पादुका घेतल्या आणि नंतर पावसात भिजत भिजत गणपती बाप्पा आपल्या महाराजांना बघितलं. 1 राऊंड मारून आलं ना मूड फ्रेश होतं बघा. आपल्या बायकांना काय पाहिजे हो, कारभाऱ्यांनी 1 राऊंड नाक्यावरनं फिरवून आणावं एवढ्यातच आपण खुश असतो बघा. नंतर एकत्र जेवायला बसलो आणि कारभाऱ्यांचा होटच चावला बघा जेवताना. लय आवडलेली दिसते बघा त्यांना भाजी. आणि मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची MBA भाकरीवालीची रेसिपी?